विचार करा, संध्याकाळपर्यंत अगदी हसत खेळत असणारी, कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवणारी 62 वर्षांची एक महिला रात्री नेहमीप्रमाणे शांतपणे झोपायला जाते. पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठतच नाही. डॉक्टरांच्या तपासणीनंतर असं समोर येतं की झोपेतच तिचा अचानक मृत्यू झाला. मित्रांनो, ही घटना ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही कोणतीही दुर्मिळ किंवा काल्पनिक घटना नसून आजकाल अनेक घरांमध्ये घडणारी एक अत्यंत दुर्दैवी वास्तवता आहे. आपण अनेकदा अशा बातम्या वाचतो आणि नशिबाचा खेळ म्हणून सोडून देतो. पण या अचानक होणाऱ्या मृत्यूंमागे अनेकदा आपल्या रोजच्या रात्रीच्या काही नकळत घडणाऱ्या गंभीर चुका कारणीभूत असतात. आपल्या दैनंदिन सवयी, जेवणाच्या वेळा आणि झोपण्याच्या पद्धती आपल्या नकळत शरीराच्या आत असा धोका निर्माण करतात जो रात्रीच्या वेळी प्राणघातक ठरू शकतो. आजच्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण रात्रीच्या वेळी आपल्याकडून होणाऱ्या सर्वात घातक चुका आणि ह्या धोक्यांपासून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव कसा करायचा हे सविस्तर समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आयुष्याशी जोडलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पाहत आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. रात्रीच्या वेळी मानवी शरीर एका अत्यंत संवेदनशील टप्प्यातून जात असते. आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा आपले शरीर अंतर्गत दुरुस्ती म्हणजे सेल्युलर रिपेअर, पचनक्रिया आणि मेंदूला विश्रांती देण्याचे महत्त्वाचे काम करत असते. परंतु जेव्हा आपण झोपण्यापूर्वी शरीराच्या नैसर्गिक चक्राविरुद्ध काम करणाऱ्या सवयी पाळतो तेव्हा ह्या संपूर्ण प्रक्रियेत तीव्र अडथळा निर्माण होतो. तज्ज्ञांनी हे स्पष्ट केलं आहे की वयाच्या 60 नंतर शरीराची रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता कैक पटीने वाढते. अशा वेळी जर रात्रीच्या जेवणात अत्याधिक जड, तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचा समावेश असेल तर पचन संस्थेवर प्रचंड ताण पडतो. पचनासाठी रक्ताचा मोठा साठा पोटाकडे वळवला जातो, ज्यामुळे हृदयाकडे होणारा रक्तपुरवठा अचानक कमी होऊ शकतो आणि झोपेतच सायलेंट हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होतो. दुसरी सर्वात मोठी आणि घातक चूक म्हणजे अनेक लोक रात्री झोपताना पाण्याचे योग्य प्रमाण राखत नाही. जर शरीरात तीव्र निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन असेल तर रात्रीच्या वेळी रक्त घट्ट होऊ लागते. घट्ट रक्तामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते, ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. काही लोक झोपण्यापूर्वी लघवीचा त्रास टाळण्यासाठी पाणी पूर्णपणे टाळतात, जे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत धोक्याचे ठरते. याशिवाय वाढत्या वयासोबत लागणारी औषधे आणि त्यांच्या वेळा याकडे होणारे दुर्लक्ष हे देखील अशा अचानक मृत्यूंमागील एक मोठे कारण आहे. अनेकदा उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाच्या आजारांवर चालणारी औषधे लोक वेळेवर घेत नाही. रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी अचानक प्रचंड खालावणे म्हणजेच हायपोग्लायसेमिया किंवा रक्तदाब एकदम कमी होणे यामुळे व्यक्ती झोपेतच कोमामध्ये जाऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती गाढ झोपेत असते तेव्हा शरीरातील ह्या अचानक होणाऱ्या रासायनिक आणि जैविक बदलांची जाणीव मेंदूला वेळेवर होत नाही. परिणामी व्यक्तीला मदतीसाठी हाक मारण्याची संधीही मिळत नाही आणि झोपेतच तिची प्राणज्योत मालवण्याची शक्यता बळावते. अनेकदा आपण घोरण्याकडे एक साधी आणि मजेशीर सवय म्हणून पाहतो, परंतु वैद्यकीय शास्त्रानुसार घोरणे हा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया ह्या गंभीर आजाराचा मुख्य संकेत असू शकतो. या आजारात झोपेत असताना श्वासोच्छवासाचा मार्ग वारंवार बंद होतो आणि रुग्णाचा श्वास काही सेकंदांसाठी पूर्णपणे थांबतो. जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो तेव्हा मेंदू घाबरून शरीराला जाग आणण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यांचा वेग अचानक प्रचंड वाढतो आणि रक्तदाब वाढतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचे हृदय आधीच कमकुवत असते अशा प्रकारे रात्रीच्या वेळी वारंवार ऑक्सिजन कमी होणे आणि रक्तदाब वाढणे हे थेट हार्ट फेल्युअर किंवा स्ट्रोकला आमंत्रण देते. ही समस्या इतकी घातक आहे की रुग्णाला सकाळी उठल्यावर रात्री काय घडले याची पुसटशी कल्पनाही नसते. रात्रीच्या वेळी डिजिटल उपकरणांचा अतिवापर आणि मानसिक ताण हे आधुनिक काळातील सर्वात मोठे सायलेंट किलर्स ठरत आहे. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर केल्याने त्यातून निघणारा निळा प्रकाश म्हणजेच ब्ल्यू लाईट शरीरातील झोपेच्या संप्रेरकाची निर्मिती पूर्णपणे थांबवतो. यामुळे डीप स्लीप लागत नाही आणि शरीर सतत फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये राहते. जेव्हा आपण रात्री उशिरापर्यंत ताणतणावाच्या बातम्या किंवा नकारात्मक गोष्टी पाहतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिन हे स्ट्रेस हार्मोन्स पाझरतात. रात्रीच्या वेळी हे हार्मोन्स वाढल्यामुळे रक्तभिसरण बिघडते, हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि रात्री अचानक स्ट्रोक येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
यासोबतच झोपण्याची चुकीची स्थिती म्हणजे स्लीपिंग पोश्चर आणि खोलीतील वातावरण याकडे होणारे दुर्लक्ष मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. रात्रीच्या वेळी खोली पूर्णपणे बंदिस्त ठेवणे, व्यवस्थितरित्या हवा खेळती न राहणे किंवा अतिशीत वातावरणात म्हणजेच एसीचा अतिवापर करून झोपणे यामुळे शरीराचे तापमान अचानक खालवू शकते. तीव्र थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. या सर्व लहान वाटणाऱ्या गोष्टी एकत्र आल्यावर एका मोठ्या दुर्घटनेचे रूप धारण करतात. रात्रीची झोप शांत, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्वात आधी आपल्या रात्रीच्या दिनचर्येकडे आणि विशेषतः जेवणाच्या वेळेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. रात्रीचे जेवण शक्यतो झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी पूर्ण करावे आणि जेवणाचे प्रमाणही दिवसाच्या इतर वेळेच्या तुलनेत हलके ठेवणे अधिक योग्य ठरते. खूप तेलकट, तुपकट, अति मसालेदार किंवा पोटाला जड जाणारे पदार्थ रात्री खाणे टाळलेलेच बरे. रात्रीच्या आहारामध्ये भाजी, डाळ किंवा आपल्या शरीराला सहज पचणारे संतुलित पदार्थ ठेवण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळनंतर चहा किंवा कॉफी घेतल्यास काही लोकांमध्ये झोप उशिरा लागणे किंवा झोपेची गुणवत्ता कमी होणे शक्य असल्याने विशेषतः ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांनी कॅफीनचे सेवन मर्यादित ठेवणे चांगले आहे. मद्यपानाबाबत तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण अल्कोहोलमुळे घशातील स्नायू अधिक शिथिल होऊन काही व्यक्तींमध्ये घोरणे आणि झोपेत श्वास घेण्यातील अडथळे वाढू शकतात. त्यामुळे रात्रीची झोप सुधारायची असेल तर योग्य वेळी हलके जेवण, संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि कॅफीन व मद्यपानावर नियंत्रण ही साधी पण महत्त्वाची पावले आहे. यासोबतच झोपण्याची योग्य पद्धत आणि बेडरूमचे वातावरण यांचाही झोपेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत असतो. दररोज ठराविक वेळी झोपणे आणि सकाळी ठराविक वेळी उठणे यामुळे शरीराची जैविक घड्याळ नियमित राहण्यास मदत मिळते. झोपताना पाठीवर सरळ झोपण्याऐवजी डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यदायी मानले जाते, कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि श्वासोच्छवासाचा मार्ग मोकळा राहतो. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा इतर डिजिटल उपकरणांचा वापर कमी करा, जेणेकरून मेंदूला विश्रांतीसाठी तयार होण्यास मदत होऊ शकते. झोपण्याच्या आधी काही मिनिटे शांत, श्वसनाचे व्यायाम किंवा ध्यान करण्याची सवयही तणाव कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. मात्र भ्रामरी किंवा कोणताही श्वसनाचा व्यायाम करताना अस्वस्थता, चक्कर किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास तो थांबवावा. याशिवाय वजन जास्त असल्यास हळूहळू वजन नियंत्रित करणे, नियमित शारीरिक हालचाल करणे आणि धूम्रपान टाळणे यांसारखे दीर्घकालीन जीवनशैलीतील बदलही घोरणे आणि झोपेच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्याने आणि नियमित होणाऱ्या घोरण्याला नेहमीच साधी सवय समजून दुर्लक्ष करू नका. जर एखाद्या व्यक्तीला रात्री खूप मोठ्याने घोरणे, झोपताना वारंवार श्वास थांबणे किंवा गुदमरल्यासारखे होणे, अचानक दचकून जागे होणे, सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी किंवा तोंड कोरडे पडणे, दिवसभर प्रचंड झोप येत राहणे, एकाग्रता कमी होणे किंवा सतत थकवा जाणवणे अशी लक्षणे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी कारण समजून घेऊन उपचार सुरू केल्यास झोपेची गुणवत्ता, दिवसभरातील ऊर्जा आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. तर मित्रांनो, झोपेत होणारे हे अचानक मृत्यू टाळणे आपल्याच हातात आहे. योग्य काळजी घ्या, रात्री होणाऱ्या ह्या चुका टाळा आणि एक सुरक्षित तसेच निरोगी आयुष्य जगा. मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक आणि मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.